नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात काल अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला, तर आज सुद्धा अनेक भागांमध्ये वादळी पाऊस व गारपीट होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात कसा राहील पावसाचा अंदाज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पावसाविषयी सर्वात मोठ्या बातम्या सर्वात अगोदर बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, साक्री या ठिकाणी आपल्याला आज हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर नाशिकमध्ये आपल्याला अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर इगतपुरी या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर जुन्नरच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील व ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर खोपोलीच्या काही भागात हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर गोरेगाव, जेजुरी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर सातारा, चिपळूण या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो, रत्नागिरी, रायगड या भागात सुद्धा आज पाऊस राहील। तर कराड या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जोरदार वादळ बघायला मिळू शकतं। त्यानंतर मित्रांनो, राजापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर कोल्हापूर, सांगली या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी आपल्याला जोरदार वादळ व पाऊस बघायला मिळेल। निपाणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर सावंतवाडी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर सोलापूर, तुळजापूर या भागात सुद्धा आज पाऊस राहील। तर तुळजापूरमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। लातूरमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल, या ठिकाणी सुद्धा जोरदार वादळ राहील। त्यानंतर केज या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला श्रीरामपूर, वैजापूरच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल। काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होऊ शकतो। यामध्ये जालना या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, वाशिम, हिंगोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। अकोला या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आज पावसाचे वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा। अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।